धर्मवर्मा नावाचा राजा आहे, त्याला दानत्व जाणून घ्यायचं आहे. त्यांनी खूप तपस्या केली. त्यावेळी आकाशवाणी झाली की हे नृपा, हा श्लोक ऐक. आणि नंतर त्याने तो श्लोक ऐकला. त्याचा अर्थ असा होता: 2 हेतू असणारे, 6 अधिष्ठान असणे, 6 अंगे व 2 पाकांनी युक्त 4 प्रकारचे, 3 जातीचे तसेच 3 प्रकारचे नाश होणारे असे दान सांगितले. या श्लोक सांगून झाल्यानंतर ती आकाशवाणी लगेच विसरून गेली. विचारल्यानंतरही तिने या श्लोकचा अर्थ सांगितला नव्हता. तेव्हा राजा धर्मवर्माने दवंडी पिटून घोषणा केली की तपश्चर्याला मला जो श्लोक प्राप्त आला आहे त्याचा उत्तम व बरोबर अर्थ जो कोणी विद्वान मला सांगेल त्याला मी 7 गायी, तेवढ्याच भाराचे सोने तसेच 7 गावेही देऊन करीन. ही घोषणा ऐकल्यानंतर शेकडो विद्वान येऊन त्यांनी या श्लोकाचा आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयत्न काही सफल झाला नाही. हे नारद, या विशाल अशा धनलोभांनी अनेक लोक येथे गेले, पण त्यांना परतावे द्यावे लागले, कारण या श्लोकाचा अर्थ त्याचा सीमिती ज्ञानाच्या सीमेबाहेरचा होता. आता तीर्थयात्रा कराव्या म्हणून आम्ही इथे आलो आहोत व पुढे जाणार आहोत. नारदाने विचार केला. मुनींनी मला मोठी आनंदाची बातमी सांगितली. स्थानप्राप्तीसाठी हा उत्तम उपाय मला मिळाला आहे, कारण राजाला या श्लोकाचा अर्थ सांगून मी त्याच्याकडून स्थान व धन प्राप्त करीन. विद्येचे मूल म्हणून स्वीकारेन. ते काही याचित धन होणार नाही, म्हणजे पतिग्रह काही होणार नाही. महिसागर संगमाला प्रणाम करून मी तिथून एक वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या नृपाकडे गेलो. मी त्याला अर्थ सांगितला. तो असा: दानाचे 2 हेतू म्हणजे अल्प व बाहुल्य. कोणते दान असो त्याचे फल विपुल असतात. श्रद्धा आणि शक्ती याचे दोन्ही गोष्टी दानाची वृद्धी व क्षय करणाऱ्या असतात. श्रद्धायुक्त दान असावे. धर्माची साधना श्रद्धेनेच केली जाते. मुनी अकिंचित असूनही श्रद्धाळू असल्यामुळे मी दिव्य लोक प्राप्त करतात. श्रद्धा 3 प्रकारची असते: सात्विक, राजसी व तामसी. शक्तीच्या बाबतीत श्लोकाचं असे सांगितले आहे की कुटुंबाच्या अन्न व वस्त्र यांच्या गरजेशिवाय अधिक देऊ नये व घेऊही नये. आपल्या लोकांना दुःख करून येताना दान देणारा योग्य नव्हे. सामान्य, याचित, न्यास, अधिकद्वार, दर्शन, अन्वहित, निक्षेप, सर्वस्वी, अन्वय असेल तेव्हा आपत्ती काळात वस्तू देऊ नयेत. ते दोन्ही हेतूंचे स्पष्टीकरण झाले. यानंतर आता अधिष्ठान. ती 6 असतात: धर्म, अर्थ, काम, क्रीडा, हर्ष, भय. ही 6 दानाची अधिष्ठान आहेत. सुयोग्य व पात्र कशाला कोणत्या कारणाविना फक्त धर्मबुद्धीनेच दिले जाणारे दान म्हणजे धर्मदान, अर्थदान, कामदान, क्रीडादान. एखादा विडा उचलला व प्रतिज्ञा केली तर ती पूर्ण केल्यानंतर तिला जाणारे दान म्हणजे क्रीडादान. हर्षदान, प्रिय वस्तू व्यक्तीकडे पाहून हर्ष व्यक्त केलेले प्रदान. भयदान, आक्रोश, अनर्थ, हिंसेच्या प्रतिकारासाठी नाईलाजाने दिले गेले दान. ही 6 अधिष्ठाने झाली. आता याची 6 अंगे: दानदाता, पतिगृहता, शुद्धी, धर्मयुग, देय, देश व काल. ही 6 अंगे झाली. प्रशस्त दाता, अवरोगी, धर्मात्मा, देण्याची इच्छा असणारा, अव्यसनी, सूची, अनिंदा असावा. तामस अधमदाता, असरल, अश्रद्धा, अशांत, भीरू, असत्य, प्रतिज्ञा करणारा, निर्दयी असू शकतो. आता 2 पाक जे परलोकात आहेत ते असे सांगतात: सत्पुरुषांना तेथेच भोगावे लागणारी फले असे 2 पाक सांगतात. यांचे 4 प्रकार आहेत: ध्रुव, त्रिक, काम्य व नैमित्तिक. वेदाने सांगितलेले आहे की उद्याने घाट, सरोवरे बनवणारे ध्रुव दान होय. आपल्या इच्छेप्रमाणे दिले जाणारे ते काम्य. कालापेक्षा, क्रियेपेक्षा आणि गुणापेक्षा यांना स्मृतीने नैमित्तिक दान म्हणले आहे. होमाहून वर्जित असे. अशा प्रकारे 8 उत्तम, 4 मध्यम व बाकी कनिष्ठ होत. गृह, प्रासद, विद्या, भूमी, गौ, कूप, प्राण, हटक हे उत्तम दान. अन्न, आराम, वस्त्र, अश्वप्रभुती, वाहन हे मध्यम दान. उपनत, घोडे, छत्री, पात्र, दही, मध, आसन, दीप, काष्ट, उपल, प्रभूती, बहुवार्षिक, चरमश्रेणीचे दान होय. म्हणजे कनिष्ठ दान. आता दानाचा नाश केव्हा होतो? दान देऊन नंतर दरडीने मनात त्रास करून घेणे, ते आसुरी दान झाले, हे वृथा जाते. अश्रद्धेने दिलेले राक्षस दान होय. आक्रोश करून दिलेले वा देणाऱ्याला टोकल्याने पैशाचे दान होते, म्हणजे त्याचे फल मिळत नाही. दानाचे महत्त्व ऐकून घ्या.
तुम्हाला नक्की